ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज आणि मी आहे आरजे श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, रेडिओ विश्वासच्या वतीने आपण वेगवेगळ्या माध्यमातील लोकांना भेटत असतो, विविध मान्यवरांशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. तर आज सुद्धा एक खास व्यक्ती आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे, ज्यांचं नाव आहे सुहास वैद्य, जे गेली 25 वर्ष बासरी वादनाची कला जोपासतात आहेत. आणि त्यांचा जो काही प्रवास आहे त्या ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये ते कधी आले आणि त्यांना कशी आवड निर्माण झाली आणि आता त्यांचं काम कशा पद्धतीने सुरू आहे या संपूर्ण विषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद श्रद्धा. आणि एक तर बाय प्रोफेशन तुम्ही इंजिनियर आणि गेली 25 वर्ष ही बासरीची साधना. एक तर श्रीकृष्णाचं अतिशय आवडतं वाद्य आणि बासरीचे सूर कानावर पडले की एक प्रसन्न वातावरण अपसुकच निर्माण होतं आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही वाद्याच्या वादनाने झाली की छानच होते. खरंय. तर एक इंजिनियर असून सुद्धा कलेची जोपासना नेमकी करावी असं कधी आणि केव्हा वाटलं? श्रद्धा, याच्यासाठी फार भूतकाळात जावं लागेल. पंडित हरिप्रसाद चौरसिया हे जे सगळ्यांचे आमचे बासरी वादनाचे गुरु, हे नाशिकमध्ये तेव्हा बासरी वादनासाठी यायचे आणि आम्ही लहानपणी त्यांचं बासरी वादन नेहमी ऐकायचो. म्हणजे प्रत्यक्ष त्यांना ऐकलेले आम्ही भाग्यवान असं म्हणता येईल. की अतिशय त्यांचं उत्तम असं बासरी वादन आपल्या मोठ्या मोठ्या स्टेजवरून, म्हणजे कालिदास किंवा मराठा विद्यालयाचं पटांगण अशा मोठ्या ठिकाणी त्यांना ऐकलंय. आणि ते जे सूर जे कानावर पडले तेव्हापासून हा सूर पकडावा अशी इच्छा झाली. आणि बासरी वादन नक्कीच म्हणजे श्रीकृष्णाचं हे वाद्य. तर घरात एक छोटीशी बासरी होती आणि ती फक्त आपण लहान मुलं जशी फुफू करतात तेवढंच. पण हा जो सूर इतकाच मंजूळ येतो आणि इतकी सुंदर वाजते आणि त्यातून ती आडवी बासरी वाजवायची, तर हे आपल्याला आलं पाहिजे असं तेव्हापासून मनात होतं. पण शिकण्याची वेळ नंतर आली, पण लहानपणापासून हे सूर मनात रुजलेले होते आणि तेव्हापासून हे पक्क केलं होतं की आपल्याला थोडं तरी आलं पाहिजे आणि त्याच्या ध्यास घेतला पाहिजे. जसं तुम्ही म्हटलात की पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यामुळे तुम्हाला ही आवड निर्माण झाली, पण मग पुढे ऍक्च्युअली आपण बासरी शिकावं आणि ह्याच गुरूंकडे शिकावं असं कधी ठरलं आणि तो प्रवास कसा सुरू झाला? नाशिकमध्ये तेव्हा बासरी वादन शिकवायला कोणी नव्हतं असं म्हटलं तर काही हरकत नाही. बरं. म्हणजे आमच्या लहानपणी तबल्याचे क्लास होते, गायनाचे होते सगळे, पण बासरी शिकवायला असं कोणी गुरु सापडत नव्हता. आणि आम्ही काय करायचं की बासरी घरी होती, ती हरिप्रसाद चौरसिया यांची कॅसेट होती, ती ऐकायची आणि आपण त्याच्याप्रमाणे वाजवायला प्रयत्न करायचा. अर्थात ते किती जमणार, पण तरी प्रयत्न असाच होता. म्हणजे थोडक्यात एकलव्याची भूमिका तुम्ही त्यावेळेला तेव्हा असं करून बघितलं. त्याच्यातून एक छोटेसे काही गाणे आम्ही वाजून बघायचे आणि मग त्याच्यातून थोडीशी आवड निर्माण झाली की आपल्याला याच्यात जमेल काहीतरी, असा कॉन्फिडन्स थोडासा आला. सुरुवात अशी झाली की मी व्हिजिट यायला 1984 ते 90 या सालात होतो, तर तिथे दादरला एक बासरी विकायची. दादरला वेस्टर्न साईडला आपण गेलो, तिथे चौकामध्ये धोत्रे म्हणून आहेत, ते आजही त्यांचा मुलगा सुंदर बासऱ्या बनवतो. तर तिथे चौकात बासरी घेऊन बसायची आणि वाजवायची. तर ती लगेच मला ती लिंक लागली की आपण जे आपल्याला पाहिजे ते हा माणूस इथे करतोय आणि तो बासरी विकायचा. त्यांना म्हटलं की मला बासरी शिकायची आहे आणि कशी घ्यायची हे पण माहीत नाही, तर तुम्हीच मला गाईड करा. मग त्यांनी मग एक बासरी मला दाखवली की अशी अशी वाजते, अशी फुंक मारायची. कारण आडवी बासरी मी पहिल्यांदाच बघितली की कशी वाजवतात ते. मग त्यांनी मला करून दाखवलं, मला आणि ताबडतोब वाजवता आली ती फुंक, जी आजकाल म्हणजे मुलांना सुद्धा शिकवायला लागते. त्यांनी दाखवल्याप्रमाणे मी वाजवली आणि तो माझा पहिला सा किंवा हे लागलेला. आणि तिथून जी सुरुवात झाली, मग त्यांनी मला ते बासरी सुरात आहे की हे सगळं पटवून दिलं की कशी सुरात आहे. आणि मी मोठ्या मोठ्या गायकांना, बासरी वादकांना बासरी देतो. मला पटलं की आपण काहीतरी चांगली गोष्ट खरेदी करतोय. आणि तेव्हापासून मग हॉस्टेलवर आम्ही सारेगम पधनिसा असं सुरुवात स्वतःच, तेव्हा पण काही पुस्तक नव्हतं किंवा यूट्यूब नव्हतं, पण अशीच आम्ही वाजवत सुरुवात केली. आणि ही माझी पहिली बासरीची ओळख. आणि तिथे मी हॉस्टेलवर वाजवत असते काही गाणे, म्हणजे तेव्हा गोरी तेरा गाव बडा प्यार हे गाणं मी स्वतः करून बघितलं. तेव्हा मला वाटलं की आपल्याला काहीतरी येतंय, म्हणजे इंट्युशन आहे, कारण हे कोणी शिकवलेलं नव्हतं. मग जेव्हा मी 1990 महिंद्रामध्ये सर्व्हिसला आलो नाशिकला, तेव्हा ठरवलं की आता आपल्याला हे शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायला हवं. तेव्हाही कोणी नव्हतं नाशिकमध्ये. मग माझे मित्र म्हणाले की मुजुमदार सर, पंडित मुजुमदार, शशिकांत मुजुमदार सर
हे शिकवतात, त्यांना गाणं येतं पण ते तुम्हाला बासरीचं गाईड करतात. मग माझी पहिली सुरुवात झाली ती त्यांच्याकडे. मग त्यांनी गायचं सारेगम आणि आम्ही बासरीवर ते वाजवायचं. आणि बासरी अशी आम्ही सुरू केली. तेव्हा तंत्रशुद्ध नाही पण बासरी वादन सुरू झालं. अशी आमची सुरुवात. तर माझं सगळं सुरुवातीचं श्रेय जे जातं ते पंडित शशिकांत मुजुमदार सरांकडे अशा पद्धतीने श्री गणेशाला सुरुवात झाली. मला पुढचं तुम्हाला विचारायचं की आता काय तुम्ही आम्हाला पुढे ऐकवणार आहात? ह्याच्यापुढे एक थोडंसं लाईट पहाडी धून ऐकवतो. आपण शास्त्रीय संगीतात एक राग ऐकला आता. एक अशी उडती चालीची आणि छान वाटेल अशी धून ऐकवतो. नक्की. राग पहाडी वेस्ट आहेत.
त्याप्रमाणे अगदीच उडती चाल ऐकायला मिळाली आणि खूप छान वेगळं वाटलं काहीतरी. तर तुम्ही म्हणत होतात की नंतर तुम्ही एका नामांकित कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालात. मग काम सांभाळून कला पण जोपासणं ही कधी तारेवरची कसरत झाली का? अगदीच. मी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये इंजिनियरपासून मॅनेजर, हेड ऑफ द डिपार्टमेंटपर्यंत पोस्ट मध्ये काम केलं. तर या वेळात आपल्याला महिंद्रामध्ये काम म्हणजे जवळ सकाळी 7 ते संध्याकाळी 7 कमीत कमी, किंवा कधी 12 पण वाजायचे. म्हणजे असं पूर्ण शेड्यूल होतं आमचं. पण त्याच्यामध्ये शनिवार रविवार त्यातला एकच दिवस सुट्टी असायची. तेव्हा एक दिवस आम्ही गुरुजींकडे जायचो आणि तेव्हा जे काही मिळेल ते आल्यानंतर थोड्या वेळ, अर्धा तास, 15 मिनिटं प्रॅक्टिस करायची. असं आमचं सुरुवात झाली. आणि त्यातून जेव्हा सरांचं गाणं ऐकायला सुरुवात केली तेव्हा खरी गोडी लागली की शास्त्रीय संगीताची नक्की गाणे ऐकणं, वाजवणं ते जरा सुरू झालं होतं. पण शास्त्रीय संगीत हे खरं, याची गोडी आम्हाला लावली शशिकांत मुजुमदार सरांनी. आणि मग ती जोपासायची इतकी हे लागली, ध्यास लागला की मग त्याच्या मागे लागून जेव्हा सुट्टी असेल तेव्हा मग आम्हाला वर्षातून 8 दिवस सुट्टी घेता यायची, तेव्हा जे 8 दिवस असायचे ते आम्ही खास एवढ्यासाठी राखून ठेवले असायचे. म्हणजे PL आपण म्हणतो टाकायची आहे, ते 8 दिवस फक्त संगीतासाठी. आणि तशी आमची ॲक्च्युली सुरुवात झाली. आणि याच्या पुढे पण मग जेव्हा याच्या पुढे कळायला लागलं की आता बासरीला आपल्याला खास महत्त्व द्यायला पाहिजे आणि बासरी वादन हे बासरी वादकाकडून शिकायला पाहिजे, तेव्हा माझी ओळख झाली श्री अनिल कुटे सरांची. ते म्हणाले की मला एकाने रेफरन्स दिला की सर खूप छान त्यांना म्हणजे माहिती आहे बासरीबद्दल. तर त्यांच्याकडे मी गेलो तर ते म्हणाले की सुहास आपल्याला जायचं आहे श्रीयुत हिमांशू नंदा यांच्याकडे. त्यांना पंडित हिमांशू नंदा हे खूप छान बासरी वादक, आणि त्यांनी काही क्लिप ऐकवल्या आणि मग म्हटलं की हेच आपल्याला करायचं. म्हणजे खरा असा गुरु सापडल्याचा एकदम आनंद झाला. त्या क्लिप ऐकून मग म्हटलं आम्ही कसं जायचं, काय जायचं, तोपर्यंत आम्ही बरोबर प्रॅक्टिस करत असे. त्यांना काही येतं ते आम्हाला शिकवत असे तेव्हा. आणि मुजुमदार सर पण तेव्हा आम्हाला शिकवायचे दोघांनाही. तर अशी आमची ती सुरुवात की. आणि त्यांचं पण एक म्हणणं होतं की आपल्याला बासरी ही नाशकामध्ये वाढवायची आहे, कारण इथे गुरुच नाही. तर आपल्याला ती उणीव भरून काढता आली पाहिजे. मग आम्ही ठरवलं की सुरमणी हिमांशू नंदांकडे जायचं. तर ते पुण्याला चिन्मयानंद नाथ बिंदू असं कोळवणला एक मोठं सेंटर आहे, तिथे शास्त्रीय वादन पूर्ण शिकवलं जातं, गायन वादन पूर्ण. मग तिथे 8 दिवस त्यांचे रेसिडेन्शियल कोर्सेस असायचे. मग आम्ही ते अटेंड करायला सुरुवात केली. मग ते वर्षातले 8 दिवस राखीव असायचे की आपण तिथे जाऊन शिकायचं. मग आम्ही नाशिकमधून 3-4 जण, तिथे भरपूर 25 लोक यायचे तरी. आणि तिथे आम्ही ॲक्च्युली जे बासरी वादन त्याच्यात म्हणजे तंत्रशुद्ध, शास्त्रशुद्ध असं म्हणता येईल, तिथे बासरी वादन शिकायला सुरुवात केली. तिथे अगदी सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत एवढं शेड्यूल असायचं. आणि 12ला झोपायचं, परत 6 वाजता सुरुवात. तर अशी आमची शास्त्रशुद्ध बासरी वादनाची सुरुवात हिमांशू नंदा यांच्यामुळे झाली. आणि मग तिथे राग एक 8 दिवस एकच राग शिकवायचे. रागामध्ये पूर्ण अगदी जोड, झाला, बंदिश, आलाप, तान हे सगळ्या पद्धती त्यांनी शिकवल्या. आणि तिथून आमचा खरा पाया रचला गेला. पुढचाही प्रवास मला तुमचा जाणून घ्यायचा आहे की एक विद्यार्थी ते स्वतः एक गुरु, आणि मग आता तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवतात ह्याविषयी तर जाणून घ्यायचंच आहे. पण त्याआधी पुन्हा एकदा एक रिक्वेस्ट की काहीतरी पुन्हा एक छान आमच्या सगळ्या श्रोत्यांना ऐकवा. चालेल. आपण वृंदावनी सारंग ह्याच्यामध्ये रूपक तालामधली एक छोटीशी गत आहे, ती पण अशीच उडत्या चालीची आणि छान आहे. नक्कीच.
छान. जसे जसे तुम्ही एक एक प्रकार ऐकवत जाताय तशी तशी अजून माझी सुद्धा उत्सुकता वाढत चालली की आता पुढे काय असणार आहे, पुढे काय असणार आहे. तर आता आपण बोलत होतो की तुम्ही स्वतः बासरी शिकवायला कधीपासून सुरुवात केली? मी बासरी शिकवायला 2019 सुरुवात केली. डिसेंबर 2019 आम्ही रीतसर म्हणजे मुलांना शिक्षण द्यायला. त्याच्या आधी 1 वर्ष मी असेच मुलांना आवड म्हणून शिकवत होतो. जे आजूबाजूला मी वाजवायचो त्यामुळे ते विचारायचे की आम्हाला तुम्ही शिकवता का. मग त्याप्रमाणे मी त्यांना जसा वेळ मिळेल तसा मी शिकवायचो. मग असं वाटलं की आता आपण आपला क्लास सुरू करावा, कारण मुलांनाही आवड आहे आणि त्यांनाही आवडते आणि आपल्यालाही शिकवायची आवड आहे. तर मग या दोन्ही गोष्टींचा मेळ बसला आणि 2019 डिसेंबर 15 तारीख होती तेव्हा आम्ही सुरुवात केली. माझ्याच घराच्या इथे एक मोठी जागा होती, तिथे आम्ही क्लास सुरू केला, बासरी प्रशिक्षण केंद्र या नावाने. आणि तिथून माझी खरी सुरुवात झाली. आणि तेव्हा जवळजवळ 7 वर्षापासून ते 73-74 वर्षापर्यंत सगळे विद्यार्थी माझ्याकडे होते. त्यांना जेव्हा जेव्हा म्हणजे आमच्या एरियामध्ये ज्यांना वाटत होतं की आपल्याला शिकायचं आहे ते सगळे येऊन नक्की शिकायचे. आणि असा माझा प्रवास सुरू झाला. तो आजपर्यंत आता जवळजवळ 6 वर्ष झालेली आहेत. आणि आपले विद्यार्थी पण तसे वाढत गेलेत. म्हणजे 5 विद्यार्थ्यापासून सुरुवात झाली असेल. श्रीयुत मोहन मानी हे आमचे पहिले विद्यार्थी की ज्यांनी मला सांगितलं की हो मी तुमचा पहिला विद्यार्थी, मी यायला तयार आहे. तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की हो कोणतरी आपल्याकडे क्लासमध्ये येत आहे आणि आपण त्यांना शिकवू शकतो. मग अशी सुरुवात झाली. आणि मग आम्ही आता जवळजवळ सध्या माझ्याकडे 100 विद्यार्थी आहेत आणि 500 विद्यार्थी आत्तापर्यंत शिकून गेलेले आहेत. आणि आपले क्लासेस दोन्ही इथे परदेशात पण आहेत. जसे ऑनलाईन जेव्हा सुरू केलं, जेव्हा करोना काळामध्ये ऑनलाईन करण्याची गरज होती, मग तेव्हा आम्ही ऑनलाईन क्लास सुरू केले. आणि तेव्हा त्या निमित्ताने म्हणजे मी ऑनलाईन झूमवर सुरू केल्यामुळे मग जसं मी थोडंसं ॲडव्हर्टायझिंग पण केलं. मग तेव्हा मग जर्मनी, US मध्ये, मलेशिया आणि बऱ्याच देशांमधून, कॅनडा, असे बरेच देशांमधून आपल्याकडे विद्यार्थी शिकत आहेत. मग ते विद्यार्थी बाहेरच्या देशातले विद्यार्थी हे मराठी भाषिक आहेत, अमराठी भाषिक आहेत? सगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे काही जण तेलुगू आहेत, मराठी भाषिक आहेत, किंवा भारतामध्ये सुद्धा आता पूर्ण म्हणजे अगदी काश्मीरपासून ते बँगलोर खाली इथपर्यंत, मद्रास इथपर्यंत आपल्याकडे विद्यार्थी आहेत. आणि ते सगळ्या भाषेचे विद्यार्थी ऑलमोस्ट आहेत. आणि तसा प्रवास सुरू झाला. ह्या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना काय सल्ला द्यावा असं वाटतो आज रेडिओ विश्वासच्या माध्यमातून? या क्षेत्रात हे तसं क्षेत्र म्हणजे तुम्हाला फक्त आवड पाहिजे, पॅशन पाहिजे. आणि त्या गोष्टीची आवड असेल, शास्त्रीय संगीताची आवड असेल तरच या क्षेत्रात तुम्ही येऊ शकता. आणि याच्यात पुढे जाणं हे खूपच अवघड आहे, कारण याच्यामध्ये बेसिक आहे तुमचा रियाज. जितका तुम्ही रियाज कराल तेवढी तुमची त्याच्यावर कमांड येणार आहे. आणि त्याच्यानंतरच तुम्ही स्वतः आनंद घेऊ शकता आणि दुसऱ्यांना पण आनंद देऊ शकता. तर तरुण मुलांना किंवा यांना नक्कीच सांगेन की शास्त्रीय संगीत तसं पाहिलं तर आज लोकांना आवडायला लागलं आहे, कारण बरेच त्याच्याबद्दल चित्रपट आले त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत होतं. त्यामुळे मुलांना त्याची आवड निर्माण झाली आणि ती त्यांनी कंटिन्यू करावी. त्यातूनही बासरी हे तसं अवघड वाद्य आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच मनाची तयारी, पूर्ण पेशन्स पाहिजे आणि त्याच्या मागे हात धुवून लागायची तयारी पाहिजे. तेव्हाच तुम्ही नक्कीच या वादनाकडे वळू शकता आणि याच्यामध्ये पारंगत होऊ शकता. नक्कीच. भविष्यामध्ये आपले काय प्लॅनिंग्स आहेत किंवा बासरीला घेऊन पुढे काही वेगळ्या गोष्टी करण्याची काही इच्छा आहे किंवा काही एक्सपेरिमेंट करण्याची इच्छा आहे, असं काही आहे का भविष्यामध्ये? म्हणजे आत्तापासून आम्ही सुरू केलं आहे की आम्ही एकदा बघितला होता श्रीयुत दातार यांचा कार्यक्रम कालिदासमध्ये झाला आपल्या इथे. तिथे 21 व्हायोलिन वादक त्यांनी 3 तास परफॉर्म केला, न जागेवरून उठले नाहीत ते. आणि त्यांनी इतका सुंदर परफॉर्मन्स केला. तर ते एक स्वप्न नक्कीच आमच्याकडे आहे की असे आमचे विद्यार्थी तयार झाले पाहिजे की ते पूर्ण त्यांनी शास्त्रीय गायन, वादन आणि त्याच्यामध्ये म्हणजे व्हायोलिन म्हणायचं आहे मला, तर व्हायोलिनवर त्यांनी शास्त्रीय गायन म्हणजे शास्त्रीय संगीत आणि हॉलिवूड संगीत हे सगळं, बॉलिवूड संगीत हे सगळं त्यांनी एका वेळी परफॉर्म करून दाखवलं. तर हे पण आमचं स्वप्न आहे. अजून एक आहे की आम्ही जे असतो ते शिकवतो मुलांना. आणि आम्ही एकदा
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घरी भगूरला जाऊन तिथे आम्ही जवळ 21 मुलांनी तिथे पूर्ण जयस्तुती सादर केलं. त्याच्या पुढे आता आम्हाला 101 विद्यार्थी तिथे जाऊन सादर करायचे. आणि बासरी ही नाशिकमध्ये इतकी फेमस झाली पाहिजे, नाशिकच्या बाहेर, आणि नाशिकमध्ये विद्यार्थी तयार झाले पाहिजेत आणि त्यांच्याकडून चांगली चांगली सेवा सगळ्यांची व्हायला पाहिजे, बासरी वादनाची सेवा व्हायला पाहिजे. नक्कीच, खूप छान आणि स्तुत्य अशा सगळ्या संकल्पना आहेत. सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज आपण इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल देखील तुमचे आभार. पण तुम्हाला आम्ही असंच जाऊ देणार नाही आहे. एक शेवटी पुन्हा काहीतरी ऐकण्याची लालसा वाढत चालली आहे. तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट की कार्यक्रमाची सांगता करताना आपण आपल्या श्रोत्यांना काहीतरी छानसं ऐकूया आणि मग थांबूया. खूपच मस्त सर, धन्यवाद. तुम्ही आज इथे आलात आणि इतकं छान आम्हाला बासरी वादन ऐकवलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि रसिक हो, सरांना आज तबल्यावर साथ दिली होती ओमकार कोळकंटे यांनी, तर त्यांचे देखील मी आभार मानते. कार्यक्रमात आत्तापुरता आपण इथेच थांबूया, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.